काल आम्हाला माहिती प्राप्त झाली की सोनाणे वस्ती या ठिकाणी सोनेग्रा नीलांगण सोसायटीमध्ये एका फ्लॅटमध्ये आत्महत्येचा प्रकार घडलेला आहे। त्याप्रमाणे आम्ही सोसायटीमध्ये प्रवेश केला। तिथं संबंधित फ्लॅटमध्ये दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर आम्हाला असं दिसलं की एका महिलेने गळफास लावलेले, एका पुरुषानेही गळफास लावलेला आहे आणि एक 8 ते 9 वर्षाचा मुलगा बेडवर तिथे पडलेला आहे। आम्ही ते पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की तो पुरुष जो आहे त्याची हालचाल होते, म्हणून आम्ही लागलीच त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं आणि थोड्या वेळातच तो शुद्धीवर आला। त्याच्यानंतर आम्हाला घटनास्थळावर सुसाईड नोट सापडली। त्या सुसाईड नोटच्या अनुषंगाने आम्ही ते पुरुष जे आहेत वैभव हांडे यांच्याकडे चौकशी केली आणि त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं असता आमच्या असं लक्षात आलं की त्यांनी काही पैसे व्याजाने घेतले होते आणि त्याच्या त्रासातून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। त्यांच्या मिसेसनी आत्महत्या केलेली आहे आणि मुलाने आत्महत्या केलेली आहे असं त्यांचं म्हणणं होतं। आता PM रिपोर्ट प्राप्त झालेले आहेत, त्या महिलेने आत्महत्या केली असं सिद्ध झाले। त्यामुळे आम्ही हे तक्रारदार आहेत वैभव हांडे यांची तक्रार घेऊन सावकारी अधिनियम आणि BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये 3 आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि जो लहान मुलगा आहे त्याचं PM झाल्यानंतर असं लक्षात आलं की त्याचा गळा दाबलेला आहे आणि त्यामुळे आम्ही परत घटनास्थळ परिसरातील परिस्थिती पाहून त्या मुलाला त्याचे वडील यांनीच मारलेला आहे असं एकंदरीत प्रथमदर्शनी आमच्या निदर्शनास आल्यामुळे आम्ही तो एक गुन्हा दाखल केलेला आहे। दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू आहे। एकूण सर किती पैसे घेतले होते आणि कुणाकडून घेतले होते आणि ते लोक काही त्रास देत होते त्यांना? तक्रारदारांचं असं म्हणणं आहे की त्यांनी हे जे आरोपी आहेत त्या आरोपींकडून अंदाजे 4 ते 8 लाखापर्यंतचे पैसे घेतले होते आणि त्यांना ते पैशाची मागणी करत होते असं त्यांच्या जबाबामध्ये निष्पन्न झालं आहे। त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे। सर याच्यामध्ये काय काय कलम लावले गेले? सावकारी अधिनियमचं कलम 45, कलम 39 आणि BNSचं कलम 108। ठीक आहे।